गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन प्रश्न पाहणार आहोत. तर एका जिज्ञासूने असं विचारलं आहे की ही जी आध्यात्मिक साधना आहे, जी आपण आता यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जी शिकलेलो आहोत, ही आध्यात्मिक साधना, प्रकाश साधना, मंत्र साधना, बीजमंत्र साधना, या साधनेवरती खानपानाचा काही परिणाम होतो का? तर मला आवर्जून सांगायचं आहे की अध्यात्म हे मनापासून सुरू होतं, कर्म हे मनापासून सुरू होतं. मन म्हणजे विचारांचा एक पुंजका विचार. आता आपले विचार जर दृढ असतील, एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करत असू आपण, तर बाकी कुठल्या गोष्टीचं भान राहत नसतं. उदाहरणार्थ आपण एखादं गणित सोडवत असू किंवा एखादा हिशोब करत असू आपण, तर आपण हिशोब करत असताना आपलं जे मन असतं किंवा विचार एकवटलेले असतात ते त्याच्या उत्तराकडे किंवा त्या गणित सोडवण्याकडे आपलं कॉन्सन्ट्रेशन असतं किंवा प्रॉब्लेम सॉल्व करण्याकडे कॉन्सन्ट्रेशन असतं. त्यावेळी तुमच्या इतर कुठल्याही गोष्टीचा तुमच्या त्या सोल्युशन काढण्यामध्ये कसलाच परिणाम होत नसतो. सेम तसंच आहे, जर तुम्ही आध्यात्मिक साधना करत असाल, जर तुम्ही आत्ता आपण जो सांगितलेला मार्ग आहे याप्रमाणे जर तुम्ही ध्यान करायला लागलात किंवा बीजमंत्र म्हणायला लागलात, तर ते म्हणत असताना पूर्ण तुमचं लक्ष जे आहे ते त्या मंत्रांकडं, त्याच्या उच्चारांकडं आणि त्याचा जो ध्वनी प्रगट होतो, नाद ब्रह्म म्हणतो आपण त्याला, ध्वनी प्रगट होतो, त्याच्याकडे आपलं लक्ष असतं आणि त्यातला आनंद आपण घेत असतो, किंबहुना त्यात एकरूप झालेला असतो. त्यावेळेला इतर ह्या कोणत्याही गोष्टीचा, खाण्यापिण्याचा किंवा चांगलं वाईट, पाप पुण्य, खरं खोटं, ह्या कोणत्याही गोष्टी तिथं येतच नसतात. तिथं त्याचा संबंधच येत नाही. ते सगळे कनेक्शन कट झालेले असतात आणि मगच हे कनेक्शन जुडलेलं असतं. ईश्वराशी कनेक्शन जोडत असताना आपलं पूर्णपणे एकाग्र मन त्या ईश्वरी शक्तीला मिळण्यासाठी झालेलं असतं आणि तसा प्रयत्न सुरू असतो. त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टी तिथं परिणामकारक होण्याचा संबंधच येत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की व्यवहारामध्ये आपण एखादा प्रॉब्लेम आला, अडचण आली, तर आपण काय करतो, अरे या अडचणीत आता काय करायला पाहिजे, मग ह्याला कोण मदत करू शकतो किंवा ह्याच्यात काय लेखी करायचं, कोर्ट मॅटर करायचा किंवा वादावादी करायची का, ते बाबा संघर्ष कसा मिटवायचा किंवा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा किंवा एखादा पेशंट आहे दवाखान्यात तर तो कसा बरा करायचा, कुठं, हे करत असताना तुम्ही काय खाताय पिताय ह्याच्याशी काही संबंध येत नाही. तुम्ही जे काही चांगली गोष्ट जी आहे, जी त्याच्यामध्ये बेस्ट सोल्युशन आहे ते काढण्याचा प्रयत्न करत असता. ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. याच्यामध्ये कुठल्याही या खाण्यापिण्याचा कुठंही संबंध किंवा त्याचा परिणाम आपल्याला दिसत नाही. तर तेच वास्तव इकडं अध्यात्मात पण आहे. त्यात आणि ह्यात काही फरक नाही आहे. हा बाबा मी काहीतरी व्हेज खाल्लं म्हणून मला फार लवकर कॉन्सन्ट्रेशन होईल आणि नॉनव्हेज खाल्लं म्हणून कॉन्सन्ट्रेशन होणार नाही, असा काही विषय नाही आहे. कारण ह्या जगाकडं जर आपण बघितलं तर जगामध्ये मुस्लिम समाज बघितलं तर ते नॉनव्हेज खाणार आहेत म्हणून त्यांच्यात काही बुद्धिमत्ता नाही आहे का? किंबहुना ख्रिश्चन लोक आहेत ती काय ड्रिंक घेतात किंवा ती नॉनव्हेज खातात, तिकडं ते नाहीच आहेत ना. तुमची शेतीचे पदार्थ तिकडं त्या पद्धतीचे उपलब्ध नाहीत, किंबहुना त्यांना ती सवय आहे किंवा त्या ॲटमॉस्फिअरला ते जे खातात म्हणून त्या लोकांनी रिसर्च केलेलं नाहीत का, ते सायंटिस्ट झालेले नाहीत का, तिथं कुणी आध्यात्मिक व्यक्ती जन्मलाच नाही का? तर येशू ख्रिस्तांनी सगळं हे त्याच अन्न आणि ते सगळ्या गोष्टी ग्रहण करतच त्या कम्युनिटीला ते कधी त्यांनी तसं काही सांगितलंच नाही. तर याचा अर्थ असा आहे की खाण्यापिण्याचा आणि ह्या तुमच्या अभ्यासाचा, उद्या आपण एक अभ्यास करतो आहे, आपण एखादा इंजिनिअरिंगचा अभ्यास करतो, तर काय खातो आहे, इकडे ऑमलेट खाल्लं काय आणि एखादा पोहे का उपीट खाल्ले काय, तुम्ही नाश्ता काय केला याच्याशी तुमच्या अभ्यासाचा काही संबंध नसतो. हे साधं सिंपल लॉजिक आहे. लोकांनी त्याच्यामध्ये खूप काही कन्फ्युजन करून त्याच्यामध्ये किस पाडून
हे असं असतं तसं असतं, अन्नाचं मन बनतं वगैरे असं काही नसतं. तुमचं खरं सायन्स जे काही आहे म्हणजे नॅचरल सायन्स किंवा स्पिरिच्युअल सायन्स काय सांगतं आहे, तर हे जे शरीर आहे हे 5 तत्वापासून बनलेलं आहे. ते आपण पाहिलं कुठले कुठले कसं कसं. तर हे शरीराला जी भूक लागते ती ऊर्जा उत्पन्न होण्यासाठी लागते, आणि ती जी ऊर्जा आपल्याला जी मिळत असते ती फक्त अन्नातूनच मिळते असं नाही. ती ऊर्जा फक्त 25% अन्नातून मिळत असते. या शरीराला पोषक असणारी ऊर्जा 25% फक्त अन्नातून मिळते. बाकीची जी ऊर्जा आहे ती आपल्याला वेगवेगळ्या ह्या 5 तत्वातून बाहेरून घ्यायला आपोआपच ती होत असते, म्हणजे मिळत असते. उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं असेल तर पहा तुम्ही की पहाटेच्या वेळेला म्हणा तुम्ही साधारण पहाटे 4 वाजल्यापासून ते साधारण 7 वाजेपर्यंत धरा 3 तास. हे 4 ते 7 ही जी पहाटेची वेळ आहे किंवा सकाळची वेळ आहे, त्यावेळी काय काय होत असतं तर पृथ्वी तत्वातून असे काही वायू बाहेर पडत असतात की दिवसभराच्या ह्या 24 तासाच्या पूर्ण सायकलमधून सत्व रजतम ह्या 3 सायकलमधनं ती पार करून पुन्हा ज्या वेळेला सात्विक ह्याच्यामध्ये ती पृथ्वी तत्व ज्या वेळेला येतं आहे, म्हणजे पहाट किंवा सकाळचा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये या पृथ्वीतून काही वायू असे बाहेर, गंध म्हणतो आपण त्याला, तर काही वायू असे बाहेर पडत असतात की जे वायू आपल्या शरीराला अत्यंत पोषक असतात, आणि ते ह्या बाहेरच्या वायूमध्ये मिसळतात. म्हणजे जो वारा फिरत असतो आणि तो वारा आपल्या शरीराला झोंबला किंवा त्या शरीरामधून आदान प्रदान होत असतं, त्यावेळी त्या वाऱ्यामध्ये हे नायट्रोजन, ऑक्सिजन ह्याचं प्रमाण भरपूर प्रचंड प्रमाणात असतं, आणि त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. प्लस आपल्याला एक इम्युनिटी पॉवर म्हणजे जी एनर्जी आहे ती त्या पृथ्वी तत्वातून, वायू तत्वातून, पहाटेच्या मंजूळ वाऱ्यातून ती मिळत असते. म्हणून त्यावेळेला असं म्हटलं जातं की तुम्ही प्राणायाम करा, म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही जर का ती प्युअर एअर जेवढी आत घ्याल त्यावेळेला तुम्हाला ते तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळेल आणि मग तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल. हे नैसर्गिक आहे. तर म्हणून आपण त्यावेळेला जर का आपण उठलो, त्यावेळेला समजा आपण मातीवरून नंगे पाय मातीवरून जर चाललो, तर त्या मातीतील जे काही गुणधर्म आहेत, मी जे सांगितलं की हे नैसर्गिक गुणधर्म पृथ्वी तत्वातून जे मिळतात, ते पायाच्या सगळ्यात तळव्याच्या जे पॉईंट्स आहेत आपले, जिथं 72,000 नाड्यांचे जी टोकं आहेत पायामध्ये, त्या टोकांना ते स्पर्श करतात आणि तिथून ती एनर्जी सक केली जाते, म्हणजे ओढून घेतलं जातं. आपलं शरीर ते ओढून घेतं आणि मग ती एनर्जी आपल्या शरीरामध्ये आरोग्यदायी ठरत असते किंवा जगण्यासाठी ती एनर्जी आपल्याला मिळत असते तिथून. तर पृथ्वी तत्वातून ही एनर्जी मिळाली. प्लस त्याच्यानंतर पहाटेच्या वेळेला जर तुम्ही गवतावरून चाललात तर ते आणखी सुखद असतं किंवा त्याचे ॲक्युप्रेशर पॉईंट्स जागृत होतात. पण हेच जर तुम्ही दिवसा जर का तुम्ही नंगे पाय चालायला लागलात, उघड्या पायानं चालायला लागलात, तर काय होईल, तर दिवसा हे तापलेली असते पृथ्वी, त्याच्यातून काही म्हणजे घातक वायूसुद्धा बाहेर पडत असतात. मग त्यावेळेला जर तुम्ही चालायला लागला तर त्यानं जी ट्रान्सफर होणारी विषाणू किंवा विषशक्तीसुद्धा तुमच्या शरीरात प्रवेश होते. म्हणून माणसं चप्पल घालतात किंवा आपल्याला वाहनं चप्पल पायात घालूनच आपण दिवसा फिरत असतो सकाळ उठल्यानंतर. तर हे त्याचं कारण आहे, ह्याच्यामागे हे सायन्स आहे. शिवाय पाणी जे आहे, पाण्यामध्ये इतकी ऊर्जा असते. आपण बघतो पाण्यातून इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट करतो. तर पाणी हे इतकं शांत, शीतलता, सुंदर आणि पवित्र आणि ते स्वच्छ करण्याचं एक माध्यम आहे. तर सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही असं, पण ह्याच्या पाठीमागे हे ज्ञान असलं पाहिजे. नुसतंच पाणी पिलं मी सकाळी उठून तर त्याचा काही लाभ होणार नाही. कारण शेवटी प्रत्येक गोष्ट शरीराचं आणि मनाचं जे कनेक्शन आहे ते मनाला जर ज्ञान नसेल तर त्या खाण्यापिण्याचा काही अर्थ नाही आहे. म्हणून ते पाणी जे आहे ते पाण्यातून तुम्हाला एकदम शीतलता, आनंद, प्रसन्नता ही मिळत आहे. आणि ते पाणी तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिक म्हणजे जे विषाण आहे, विष जे तयार होत असं, कारण बॉडी आहे, आपण अन्न खातो म्हणजे ते एक प्रकारचं केमिकल आहे, त्याच्यातून केमिकल रिॲक्शन्स घडत असतात. तर त्यातून काही मलमूत्र किंवा काही असे वाईट गोष्टीसुद्धा बाहेर पडत असतात. तर ते बाहेर पडण्यासाठी मॅक्झिमम पाणी हे आपल्याला प्यावं लागतं. तर ते सकाळी सकाळी जर तुम्ही एक ग्लासभर पाणी जर तुम्ही पिलत ह्या भावनेनं, या की बाबा हे माझ्या बॉडीतले विषाणू निघून जात आहेत, माझी बॉडी स्वच्छ क्लीन होत आहे, असा जर तुम्ही संकल्प करून जर ते पाणी पिलत तर ते जलतत्वातून तुम्हाला
एक एनर्जी मिळत असते. पृथ्वीतत्व, जलतत्व. नंतर तुम्ही समजा पहाटेच्या कोवळ्या उन्हामध्ये जर तुम्ही फिरलात तर त्यावेळेला जीवनसत्व डी, व्हिटॅमिन डी तुम्हाला सूर्यप्रकाशातून मिळतं, की जे तुमच्या त्वचेच्या थ्रू शरीरामध्ये आत प्रवेश करून तुमचे शरीर पुष्ट करत असतं, एनर्जी देत असतं. ही ऊर्जा जी आहे म्हणजे अग्नितत्व म्हणजे सूर्यापासून मिळणारं जे व्हिटॅमिन डी आहे ते पहाटेच्याच वेळेला असतं. सकाळच्या कोवळ्या उन्हातच तुम्हाला मिळतं ते. नंतर दुपारी जर तुम्ही उन्हात फिरायला आला आणि म्हटलं मला डी जीवनसत्व मिळतं आहे तर ते नाही मिळत. तर ते त्याच वेळेला मिळत असतं, कारण त्यावेळेला सात्विक पृथ्वी, आप, तेज, वायू हे सगळे सात्विक झालेले असतात. नंतर आहे आकाशतत्व म्हणजे निरभ्र. तुम्ही जर सकाळी सकाळी अशा वातावरणात फिरलात, बसलात, वाऱ्याला बसलात, सकाळी फिरलात, तुम्ही चाललात, ते कोवळं ऊन घेताय, त्यावेळेला जर तुम्ही निरभ्र आकाशाकडं म्हणजे जे फेंट ब्ल्यू कलर आहे त्या फेंट ब्ल्यू कलरचा तुम्ही जर आकाशाकडे पाहून तुम्ही त्याच्यावरती जर प्रेमानं त्याच्याशी तुम्ही म्हटलात की तुझी कृपा आहे माझ्यावर, तुझ्यामुळे हे सगळं मला प्राप्त होतं, हे ईश्वराची निर्मिती आहे, हे सगळं मायासाठी निर्माण केलं, ही कृतज्ञता भाव आपण जर प्रेमानं निर्माण केला किंवा उत्पन्न केला मनामध्ये तर एकदम मन फ्रेश आणि निरोगी राहतं. म्हणून म्हटलं की ह्या बाकीच्या सर्व गोष्टींचा सुद्धा आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो जगण्यासाठी. असं नाही की जेवण जेवलं तरच माणूस जगतो, बिन जेवता माणूस 21 दिवस जगू शकतो, हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं नुसत्या पाण्यावर सुद्धा जगणारे आहेत. नुसत्या हवेवर काही साधू संन्यासी हिमालयासारख्या थंड प्रदेशामध्ये 300-300, 400-400 वर्ष जगलेली आहेत. आजही ती भेटत आहेत लोकांना. परवा ह्याच्यावरती खोजमध्ये बघितलं तर तिथं साधू 300-300, 500-500 वर्ष तिथं ते तप करत बसले आहेत. त्यांना खायला तिथं अजिबातच काही नाही आहे, पण ते केवळ हवेवरतीच जगत आहेत. म्हणजे वायू हे पहाटेचा वायू किंवा तिथं वातावरण तसं आहे की त्या वायूमध्ये असे काही ऑक्सिजन, नायट्रोजन नाही का, असे काही त्याच्यामधून वायू आहेत की ज्याच्यामुळे तहान भूकच लागत नाही आणि शरीराला पोषक द्रव्य मिळत असतात. तर हे सिद्ध झालेल्या आणि स्पष्ट झालेल्या गोष्टी आहेत. तर यामुळं या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर याला उत्तर असं आहे की तुम्ही व्हेज खावा, नॉनव्हेज खावा, फक्त व्यवहारामध्ये मी एकच सांगितलं आहे तत्त्व, अति तिथं माती. तुम्हाला जर पचत असेल तेवढं नक्की तुम्ही खात, आणि ते खात असताना तुमच्या मनात असले विचारच आणू नका की ह्याचा परिणाम कुठंतरी वाईट होईल किंवा चांगला होईल. तुम्हाला जेवढं आवश्यक आहे, जेवढं तुम्ही पचवू शकता, ज्याच्यातून तुम्हाला आनंद मिळतो इथंपर्यंतच. आता प्रत्येकाला आनंद आणि प्रत्येकाची कॅपॅसिटी ही वेगवेगळी आहे. कुणाला किती खाल्ल्यानंतर किंवा किती घेतल्यानंतर, काही ड्रिंक घेणारे असतील तर त्यांना किती घेतल्यानंतर त्यांच्या शरीराची शुद्धता होते. म्हणतात ना की डेली पेग विल कीप अ डॉक्टर अवे. तर असंही असू शकतं की ते औषध म्हणून जर तुम्ही घेतलं तर ती ड्रिंक ही तुम्हाला शरीराला पोषक होऊ शकते. ते तुमच्या मनाच्या कल्पनेवरती आहे आणि मनाच्या तुमच्या स्ट्रॉंग फिलिंग्सवरती आहे. त्याचा परिणाम तुमच्या आध्यात्मिक विषयावरती अजिबात होणार नाही. किंबहुना तुम्ही लिमिटच्या बाहेर जर कोणतीही गोष्ट केली व्यवहारातली, ह्या कामक्रोध लोभ मोह मत्सर 5 सेन्स म्हणा किंवा हे खाणं पिणं हे जे आहे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मर्यादेमध्ये आणि त्या वयाच्या मर्यादेत ती कामं तेवढी झाली पाहिजेत. ती नंतर कमी कमी होत गेली पाहिजेत वय होईल तसं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या जसं तुम्ही बॅलन्स्ड लाईफ आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तसं जर तुम्ही जगू शकलात तर हे याच्यासारखं जीवन जगण्याचा आनंद दुसरा कुठल्याही याच्यामध्ये मिळणार नाही तुम्हाला. हे समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि अशा कोणत्याही गोष्टीचा तुम्ही मनावर परिणाम करून घेऊ नका. हां, जर तुमचं मनच म्हणत असेल नाही बाबा हे खाऊन मी देवाला कसं जाऊ किंवा मी कसं ध्यानाला बसू किंवा मी कसं मंत्र म्हणू, तर हे तुमचा वैयक्तिक तुम्ही स्वतः अडथळे निर्माण करून घेत आहात. असे कितीतरी संत आहेत, सिद्ध आहेत की जे नॉनव्हेज खाऊन म्हणजे स्वामी विवेकानंद हे मासे खात होते, पण ह्याचा अर्थ ते त्यांच्या उपजीविकेसाठी ते तेवढंच खात होते म्हणजे ते काय रोज उठून त्याच्यामध्ये आसक्त झालेले नव्हते. ते खाण्यापुरते एक अन्न म्हणून तेवढीच गरज आहे शरीर जगवण्यासाठी, एवढाच त्यात भाव होता. त्यात आसक्त नव्हते. म्हणजे अनासक्त वृत्तीनं तुम्ही लिमिटमध्ये जर का खाल्लं आणि ते पण व्यवस्थित चव आणि तुम्हाला मन प्रसन्न होईल असं मसाला वगैरे घालून तुम्ही खाऊ शकता, परंतु त्याच्यातून तुम्हाला आनंद मिळेपर्यंतच ते ठीक आहे. त्याचा उद्रेक होऊ नये याची काळजी घ्यावी. मला वाटते दिलेलं उत्तर आपल्याला पटलं असेल किंबहुना ते सत्य आहे. याच्यामध्ये असं परमेश्वरी शक्तीचा असा काही रोल नाही आहे की ते तुम्ही हे करायचं नाही, हे खाऊ नये, ते खाऊ नये. हां, हे कोणत्या मार्गात आहे
अध्यात्माचे अनेक मार्ग आहेत. मी तुम्हाला सांगितलं, जे लोक कर्ममार्गानं जातात, कर्मठपणानं जातात. कर्मठ म्हणजे शरीरानं जे कष्ट करून जे देव प्राप्त करतात, मग ते साधू संन्यासी असतील किंवा कर्म करणारे, कर्मकांड करणारे जे काही पुजारी, उपाध्ये किंवा ब्राह्मण, हे जे लोक आहेत, ह्या लोकांनी म्हणजे स्थूल ह्याच्यामधून म्हणजे देवतेकडून जर प्रसन्नता प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यांना हे कर्मठपणा हा गरजेचा आहे. कारण तिथं स्वच्छता, शुद्धता, पवित्रता, मग तुमच्या शरीरानं तुम्ही स्वच्छ असाल तर तुमचं मन स्वच्छ होईल, हा त्यातला कॉन्सेप्ट आहे. पण आपल्या ह्या मार्गामध्ये हा ज्ञानमार्ग असल्यामुळे याच्यामध्ये इतके विचार करण्याची गरज नाही आहे. हे सगळे मार्ग शेवटी एका ठिकाणीच येऊन पोचतात. त्यामुळं हे चुका आहे, हे बरोबर आहे असं नाही. ज्यांना त्या मार्गानं जायचं आहे त्यांनी त्या मार्गातून जावं बिनधास्त. काही त्यांनी ह्या मार्गाला नावं ठेवू नये किंवा ह्याच्यातले दोष काढू नयेत किंवा ह्या मार्गातल्यानी त्यांचे दोष काढू नयेत. त्यांच्या मार्गानं ते बरोबर आहेत, त्यांना ती गरज आहे तर ते तशाच पद्धतीनं एखादा होम हवन करत असेल तर त्या होम हवनातून जे मंत्र म्हटले जातात त्याच्यातून वातावरण, त्याच्यातून मंत्रशक्तीतून त्यांची शरीराची शुद्धता होत असते, मनाची शुद्धता होत असते. आणि जे मनाची शुद्धता म्हणजे चित्तशुद्धी म्हणजेच आत्मसाक्षात्काराच्या कडे निघालेला प्रवास. तर कर्ममार्गातून सुद्धा हे साध्य करता येतं परमेश्वर. त्यावेळेला ते रोज आंघोळ केलीच पाहिजे. आंघोळ करूनच मग ध्यानाला देवाला देवपूजेला बसलं पाहिजे. देवपूजा मन लावूनच केली पाहिजे. त्याला फुलं पाहिजे, त्याला गंध पाहिजे, अक्षता पाहिजे, त्याला सगळं ताजं नैवेद्य पाहिजे. हे सगळा भाव जो आहे तो त्या मूर्तीवरती, त्या कर्मयोग्यानं त्या मूर्तीवरती ते लावलेलं असतं. त्यामुळं त्या मार्गात ते गरजेचंच आहे, त्या मार्गात ते बरोबरच आहे. आणि त्या मार्गातल्या लोकांनी हा मार्ग नाही अवलंबायचा. इथलं तत्त्व जे आहे, हां चालतंय मग काही केलं तर, असं इकडचं तिकडं तिकडचं इकडं नाही करायचं. त्या मार्गातल्या लोकांनी त्या मार्गातली तत्त्व, नियम, काय नियम असतील ते पाळायचे. या मार्गातल्या लोकांनी ह्यातले नियम हेच आहेत की फक्त कुठलीही गोष्ट तुमच्या मनापर्यंत आणू द्यायची नाही, बॅलन्स ठेवायचा आहे आणि ज्ञान ग्रहण करायचं. प्रत्येक गोष्टीच्या मागं काय हेतू आहे याचा अभ्यास करायचा आहे आणि मग ज्या वेळेला आपण ते त्याला ज्ञानमार्ग म्हणतात. त्यामुळे तिथं तुमचं माइंड स्ट्रॉंग झालेलं असतं, तुमच्या मनात प्रश्न राहिलेला नसतो आणि ते स्ट्रॉंग माइंडला कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नसतो. तर मला वाटते ही गोष्ट फारच लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं घेऊन त्याचे भीती बाळगलेली आहे किंबहुना मिक्सिंग केल्यामुळं गोंधळून गेलेले आहेत. त्यासाठी हा प्रयास की बाबा हे तुमचं कन्फ्युजन दूर व्हावं. आणि त्यामुळं काही लोकांनी अध्यात्म या विद्येला घाबरलेलेच आहेत किंवा नाही बाबा हे काय अध्यात्म म्हणजे आपलं काम नव्हे, हे अवघड आहे किंवा हे असलं सगळं पाळणं जमणार नाही. तर या गोष्टीचा काहीही संबंध नाही आहे ज्ञानमार्गामध्ये. मग तुम्ही ज्ञानमार्ग काय आहे हे बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही चालायला लागलात तर काहीही फरक पडत नाही. ज्ञानमार्गामध्ये जर श्रीकृष्ण म्हणत असेल की समोरच्या नातेवाईक जरी असला आणि जर तो दुष्ट वागत असेल तर त्याला खलास करा म्हणून सांगत असेल तर हे थोडंसं लॉजिकली आपण बघायला पाहिजे की असं कुठेही काही सांगितलेलं नाही आहे. तर चुकीच्या गोष्टी आपण काहीतरी डोक्यात घेऊन किंवा अर्धवट काहीतरी ज्ञान ऐकून कोणाचं तरी हे करून त्यावर आपला विचार व्यवस्थित न करता, ह्यासाठीच तर गुरु लागतो किंवा मार्गदर्शक लागतो. म्हणून व्यवस्थित विचार करून आपण एका मार्गानं जात असताना बाकीचे मार्ग तुम्ही करू नका असं नाही. आता तुम्ही ज्ञानमार्गानं चालवतात तर तुम्ही तीर्थयात्रेला जायचं नाही का, मग पूजा करायची नाही का, ते तुम्ही फॉर्मल करू शकता, ते करायला कोणतंही बंधन नाही आहे. पण तुम्ही ते अनासक्त वृत्तीनं करा. त्याच्यावरती कुठल्याही त्याच्यातल्या गोष्टीला विरोध करू नका. हे असं कुठं असतं का, तसं असतं, ते त्यांच्या मार्गाप्रमाणे ते बरोबर असतं, ते करतील. ते तुम्हाला पटलं, मान्य झालं तर करा, नाहीतर नाही करू नका. तुम्हाला कोणी आग्रह केलेला नाही आहे. तर हे ज्ञान दत्तकृपेनं आज आपल्याला द्यायचं होतं. अतिशय महत्त्वाचं आहे. परत ऐका, नीट समजून घ्या आणि मग एकदा तुमच्या मनात हे सगळं व्यवस्थित उतरवून घ्या. मग तुम्हाला ईश्वर भेट फारच लवकर आणि आनंद त्यातला घेता येईल. आयुष्य फार थोडं आहे आणि ते फार थोडं म्हणजे क्षणभंगूरच आहे. आपण लवकरात लवकर हे प्राप्त करून यातून ईश्वर प्राप्ती करून खरा आनंद आपण घ्यावा अशी ईश्वरचरणी इच्छा व्यक्त करतो आणि दत्तचरणी ही सेवा अर्पण. शुभम भवतु. श्री गुरुदेव दत्त.